विदर्भाची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे। सकाळी आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे रामनवमी उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे। सकाळी 7 वाजता श्रींच्या आरतीने उत्सवाची पारंपरिक सुरुवात झाली। राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे। या उत्सवानिमित्त तब्बल 700हून अधिक वारकरी दिंड्या श्री गजानन महाराज नगरीत दाखल झाल्या आहेत। दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची नगर परिक्रमा काढण्यात येणार असून संध्याकाळी वारकऱ्यांच्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे। रामनवमीच्या या पावन पर्वावर शेगाव नगरीत भक्तीचा महासागर उसळला असून सर्वत्र जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष ऐकू येत आहे। आज जो रामनवमीचा उत्सव आपण पाहता इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा उत्साह साजरा होत आहे। इथे गेल्या 8 दिवसापासून हा प्रोग्राम इथे रामनवमीचा व्यवस्थितरित्या चालला आहे। राहिली इथली स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत आपण विचारता तर महाराष्ट्रामध्ये मी तरी अशी स्वच्छता कुठे पाहिलेली नाही आहे। हे गजानन महाराज संस्थानमध्ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्थितरित्या सोय केली जाते। इथे आलेल्या सगळ्या दिंड्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे। एकंदरीत जे गजानन महाराज मंदिराच्या बद्दल बोलल्या जाते इथली व्यवस्था सुव्यवस्था जी आहे भाविकांना अजिबात कोणताही त्रास होऊ नये याच्याकडे गजानन महाराज संस्थान जे आहे एक विशिष्ट म्हणून असं लक्ष देत असते। तरी रामनवमीचा हा उत्सव आम्ही आमच्या सर्व दर्शकांसाठी परत रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा।